प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवाराची आठवण केली आणि त्याला पुन्हा एकदा या जागेतून आपला निरोप आपल्या विश्वासणाऱ्यांना कळवण्याची इच्छा झाली. आणि जेव्हा देवबाप आपली इच्छा सेवकांच्या द्वारे पूर्ण करण्याचं ठरवतो तेव्हा तो कितीही कामामध्ये सेवकाला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सैतानाने केला तरी सैतानाची योजना देवबाप पूर्ण होऊ देत नाही. कारण सैतानाला फक्त एका गोष्टीची चीड आहे, देवाच्या लोकांनी देवाच्या सान्निध्यात बसू नये, देवाचं वचन ऐकू नये आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार करू नये. ही सैतानाची तळमळ आजपर्यंत पृथ्वीवर चाललेली आहे. आणि प्रियांनो, काही अंशी सैतानाची ही इच्छा पूर्ण पण होत आहे. जे वचनात राहत नाही, वचनाप्रमाणे करत नाही, वचनाप्रमाणे आपल्या जीवनाला सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, त्यांच्यावर सैतान कोणत्या ना कोणत्या मोहपाशाने त्यांना आज व्यस्त करण्याचा तो प्रयत्न करतो. प्रियांनो, सैतानाच्या दूतांना फक्त एवढं सांगण्याचा आदेश सैतानाने दिलाय की पृथ्वीवरच्या प्रभूवर विश्वासणाऱ्यांना असं व्यस्त करा की ते फक्त देवाच्या सानिध्यात गेले नाही पाहिजे, त्यांनी प्रार्थना नाही केली पाहिजे, त्यांनी बायबल वाचन केलं नाही पाहिजे, कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना व्यस्त करा यासाठी की त्यांचं लक्ष देवापासून विचलित होईल. आणि प्रियांनो, सैतानाचे ते दुष्ट आत्मे हेच कार्य आज पृथ्वीवर वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत. फक्त आशय त्यांचा एवढाच आहे, त्यांचा जो लीडर आहे सैतान, त्याने एवढाच आदेश दिलाय, देवाचे लोक कसेही करून तुम्ही देवापासून वेगळं करण्यासाठी जे तुम्हाला करणं शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला परवानगी देतो. पण आमचा देवबाप पण सैतानाची योजना ओळखून आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या सामर्थ्यामध्ये ठेवतो. देवाला पण कळतं माझे विश्वास त्याला मिळावी, म्हणून तो प्रार्थनेच्या माध्यमातून आज जगाच्या पाठीवर सेवकांच्या द्वारे आपल्या विश्वासणाऱ्यांबरोबर गाठी भेटी घेत आहे. म्हणून त्या देवाचे आपण आभार मानूया या समयासाठी. आणि भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सुरुवातीची प्रार्थना करा. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करते आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही प्रथम तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा की ही सुंदरशी वेळ तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलीस माझ्या देव बापा. पुन्हा एकदा बापा तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी तू आम्हाला दिलीस माझ्या देव बापा. ओठांचं फळ आभारूपी यज्ञ आम्ही तुला सादर करतो माझ्या देवा. कारण प्रभू आमच्याकडे काय तुझ्याकडे तुला देण्यासाठी बापा, केवळ आणि केवळ ओठांचं फळ आणि आभारूपी यज्ञच आम्ही तुला सादर करू शकतो माझ्या देव बापा. कारण ऑलरेडी प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू आम्हाला आशीर्वादित केलाय बापा. सगळं काही तुझंच आहे माझ्या देव बापा, जे तू आम्हाला देतोस माझ्या देव बापा. होय प्रभू परमेश्वर पित्या, आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल तुला लाखो करोडने धन्यवाद देते, तुझी स्तुती करते बापा. कारण आमच्या नागपुड्यातील श्वास देखील हा तुझा आहे बापा. तू आम्हाला घडवलंस माझ्या देव बापा. आणि तू म्हणतोस आईच्या उदरामध्ये असताना तेव्हापासूनच मी तुला ओळखतो माझ्या देवा. आज खरोखर बापा तू आम्हाला निवडलंस परमेश्वरा आणि तुझ्या चरणाजवळ बसण्याची संधी तू आम्हाला दिलंस बापा. त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बापा. तुझी स्तुती करते, तुला गौरव देते बापा. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार
कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे। आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे। आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, के तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थँक यू जीसस, हालेलुया। प्रभू दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या नावाचा जय जयकार कर आणि त्याने केलेले उपकार कदापि विसरू नको। होय प्रभू परमेश्वर पिते, तू आमच्यावर इतके उपकार केलेस माझ्या देवप्पा की कदापि आम्ही मरेपर्यंत विसरू शकत नाही माझ्या देवप्पा। आमचं दुःख तू आनंदामध्ये बदललेस बाप्पा आणि खरोखर बाप्पा हर परिस्थितीमध्ये तू आमच्या बरोबर होतास बाप्पा आणि ह्यासाठीच तू आला या पृथ्वीवर बाप्पा की शैतानाची कार्य नष्ट करण्यासाठी बाप्पा। होय प्रभू राजा, आज तू तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावर आहे परमेश्वरा, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा। रोज आणि रोज नव्याने तू आमच्यावर तुझी कृपा, तुझी दया तू करतोस माझ्या देवप्पा, प्रेम दया करतोस माझ्या देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा। खरोखर प्रभू तुझं वचन सांगतं, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील आणि ती माझ्या मागे येतील। खरोखर परमेश्वर बाप्पा, आज खरोखर बाप्पा तो आमचा उत्तम मेंढपाळ आहेस बाप्पा आणि आम्ही तुझी मेंढर आहोत माझ्या देवप्पा आणि खरोखर बाप्पा तुझ्या चरणाजवळ बाप्पा तुझ्या जीवनामध्ये किती मोठा आनंद आहे बाप्पा, तो आमच्यापेक्षा कुणीच सांगू शकत नाही बाप्पा। या जगामध्ये नाश आहे प्रभू, या जगामध्ये खरोखर बाप्पा घात आहे परमेश्वर बाप्पा। आम्ही या घराच्या बाहेर पाऊल जरी ठेवला तर परमेश्वरा माहित नाही प्रभू, ठेस लागून देखील मरण आहे, पण खरोखर परमेश्वर बाप्पा तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह आमच्यावर आहे परमेश्वरा आणि आम्ही तुझ्यामध्ये आहोत बाप्पा,
त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. खरोखर प्रेम स्वर्गीय पित्या, जितक्याने तुझ्यावर विश्वास ठेवला तितक्यांना तू तुझं लेकरू होण्याचा अधिकार दिला. आज त्याच अधिकाराने प्रभू येशू तू आमचा पिता आहेस बाप्पा आणि आम्ही तुझी लेकरं आहोत बाप्पा. खरोखर प्रभू आम्ही तुला हाक मारतो माझ्या देवप्पा. आज खरोखर बाप्पा पुन्हा एकदा बाप्पा पास्टरांसाठी धन्यवाद देते की तू पास्टरांना आमच्यामध्ये घेऊन आलास बाप्पा. आणि खरोखर बाप्पा तुझ्या वचनाद्वारे प्रभू ते आम्हाला लीड करतात बाप्पा. सुंदर समानना आमच्यासाठी घेऊन येतात बाप्पा. त्याबद्दल तुझ्याकडे त्यांच्याबद्दल बाप्पा धन्यवाद देते बाप्पा. तुझी स्तुती करते बाप्पा. खरोखर परमेश्वर बाप्पा प्रभू राजा तू म्हटलेला आहे बाप्पा वचनाने प्रभू परमेश्वर बाप्पा वचन तुमच्या जीवनामध्ये बाप्पा असं असू द्या बाप्पा की ते दिव्याप्रमाणे बाप्पा एक खरोखर बाप्पा जे तू आम्हाला जो दाखला दाखवलास बाप्पा की 30 पट 100 पट आणि खरोखर बाप्पा त्याप्रमाणे ते वचन आमच्या जीवनामध्ये पेरणी करू दे माझ्या देव बाप्पा. आणि त्या वचनाद्वारे आम्ही आशीर्वादित होतो बाप्पा. त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. खरोखर प्रेमळ स्वर्गीय पित्या पास्टरांचं येणं आशीर्वादित केलं, जाणं देखील आशीर्वादित केलं, त्याबद्दल तुला धन्यवाद देते बाप्पा. कारण विश्वासाने आम्ही तुझ्याकडे मागितले बाप्पा. कारण बाप्पा तू म्हटलंय विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशेल. आणि खरोखर बाप्पा तुझं मोठं गौरव आमच्या जीवनाद्वारे आमच्या परिवाराद्वारे होत आहे बाप्पा. त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते. पुन्हा एकदा बाप्पा आम्ही तुझ्या चरणाजवळ जसे आहोत तसे समर्पित होतो. आमच्या जीव आत्मशरीर आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येणारं वचन आमच्यासाठी आशीर्वादित आहे बाप्पा. आमचा पूर्णपणे विश्वास आहे माझ्या देवप्पा. आणि त्या वचनाद्वारे आमचं जीवन तू घडवत आहे बाप्पा. त्याबद्दल तुला धन्यवाद देते. सगळा गौरव मान महिमा सन्मान तुला देते. आणि धन्यताना प्रभू त्याच्या गोडन पवित्रात मागतो म्हणून पित्याद्वारे आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रियांनो पुन्हा एकदा प्रियांनो जे बायबल आपल्या हातामध्ये देवाने दिलेलं आहे ना हे बायबल एक विशेष कारणाने दिलंय. आणि हे बायबल एकच कारण सर्वस्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आमच्या जवळ दिलंय. ध्यान देऊन ऐका काय प्रभू बोलत आहे. प्रभू आपल्या मनातले काय विचार आपल्याला कळवित आहे. हे जे बायबल आहे हे फक्त एका गोष्टीला विश्वासणाऱ्याला तयार करण्याच्या हेतूने दिलंय. त्याचे मार्ग प्रभूने वेगळे ठेवलेत परंतु आशय एकच आहे. आशय 2 नाहीत, आशय 3 नाहीत, एकच आशय ठेवलेला आहे. बघा देवाची अगम्य बुद्धी, अगम्य विचार आणि त्या विचारांना देव बाप्पाने बायबल मध्ये कसं एका माध्यमातून ठेवलं आहे. प्रियांनो देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे विचार आणि देवाच्या वचनांना कोणीही व्यवस्थितरित्या सांगू शकत नाही. कितीही ज्ञानी व्यक्ती असला, त्याला कितीही ज्ञान अवगत असलं, पण जेव्हा तो बायबल समोर येतो ना तेव्हा तो शून्यापेक्षाही कमी देवाच्या नजरेमध्ये असतो. म्हणून वचनात सांगितलंय देवाचं मूर्खपण हे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. नीतिसूत्रामध्ये सांगितलंय प्रियांनो की देवाचं मूर्खपण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. सांगा आता देवाचं मूर्खपण जर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे तर देवाचं ज्ञान कसं असेल. मूर्खाला जर देव बाप स्वतः अशी उपमा देतो तर जे ज्ञान देव बाप्पा जवळ उपलब्ध आहे ते ज्ञान कसं असेल. आणि ते ज्ञान त्याने थोडक्यामध्ये बायबल मध्ये ठेवलंय. पूर्ण जर ज्ञान या बायबल मध्ये ठेवलं असतं ना प्रियांनो देव बाप्पाने कोणीही बायबलच्या कोणत्या शब्दाचा विरोध केला नसता. विरोध करण्याचं कारण हे आहे काही विश्वासणाऱ्यांचं सेवकांचं त्यांना वचन कळत नाही. त्यांची बुद्धी त्या वचनाला समजू शकत नाही. म्हणून माणसाने वचनाच्या विरोधामध्ये काही गोष्टी आणल्या आहेत
आणि त्या गोष्टी आजपर्यंत आपल्यामध्ये आहेत हे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जिथं वचनाचा विरोध आला तिथं देवाची इच्छा पूर्ण न होण्याचा मार्ग सुरू झाला. प्रियांनो, लक्षात घे, देवाच्या सांगण्याप्रमाणे, देवाच्या बोलण्याप्रमाणे आणि देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही जर आपलं जीवन प्रभूमध्ये व्यतीत केलं तरच आमच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडा आहे. अन्यथा त्या दरवाज्यावर पेत्राला उभं करण्यात आलेलं आहे. प्रियांनो, पेत्राला उभं करण्याचं ना अनेक माध्यमातून पवित्र आत्म्याजवळ कारण आहेत. सुईच्या बारीक टोका एवढं कारण प्रभूच्या आत्म्याजवळ उपलब्ध आहे पेत्राला स्वर्गाच्या दरवाज्यावर उभं करण्याविषयी. पण देवाच्या आत्म्याला जिथं योग्य वाटेल तिथं देवाचा आत्मा सांगितल्याशिवाय राहत नाही. आमची बुद्धी तेवढं आकलन करण्याला समर्थ नाही जेवढं पवित्र आत्मा करण्यास समर्थ आहे. देवाने हे बायबल एकाच उद्देशाने लिहिलेलं आहे. आणि जेव्हा विश्वासणाऱ्यांना, सेवकांना बायबल एकाच उद्देशाने देव बाप्पाने लिहिलं आहे हे जेव्हा पवित्र आत्म्याने कळेल तेव्हा ते आपल्या मनाने ज्या काही गोष्टी जगामध्ये आल्यात, ज्यांनी पण आणल्यात आणि त्यांच्या ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे आज जे कुणी वचनाच्या विरोधामध्ये बोलत आहे, वचनाच्या विरोधामध्ये कुरकुर करत आहे, वचनाच्या विरोधात वादविवाद करण्याची तयारी दाखवत आहे, सगळं बंद होईल. पण देवाने पण अशी योजना बनवलेली आहे. आज जे काही पृथ्वीवर चाललंय ना ते देवाच्या नियंत्रणाने चाललेलं आहे. आपण म्हणतो ना दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी आहे ना, म्हणतो का नाही? पाणी म्हटलं की आपल्याला सांगावं लागतं का पाणी म्हणजे काय? दूध म्हटलं म्हणजे आम्हाला सांगावं लागतं का दूध म्हणजे काय? तसं देव बाप्पांनी पण आपल्या काही प्रियजनांनाच आपल्या बरोबर राज्य करण्यासाठी बाजूला केलेलं आहे. सर्वांना त्यांनी राज्य करण्यासाठी पवित्र शास्त्रात कुठेही वर्णन केलेलं नाही. बघा, पुरावा दाखवतो तुम्हाला. पवित्र आत्मा जे पण वाक्य बोलतो ना त्या वाक्याचा पुरावा असतो. पवित्र आत्मा पुराव्याअभावी कधी विचारातूनही आपली गोष्ट प्रगट करत नाही. मत्तेकृत शुभवर्तमान 22 अध्याय 14 वचन. अजून आपल्या वचनाकडे आपण आलो नाही, विचारातूनच बोलत आहोत. 22 अध्याय 14 वचन वाचा. बोलावलेले बहुत आहेत पण निवडलेले थोडे आहेत. बघितलं, बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडे आहेत. जे थोडे आहेत ना ते कधीही देवाच्या वचनाचा विरोध करणार नाही. ही त्यांची पहिली ओळख आहे. आज जो तो आपल्याला निवडलेला म्हणतोय, कोणी स्वतःला बोलवलेलं हे नाव घ्यायला तयार नाही. चांगली गोष्ट आहे प्रियांनो, तुम्ही निवडलेलं नाव घेता, पण निवडलेल्या व्यक्तीचं पहिला आशयाचं काम आहे तो बायबलच्या कोणत्याच वचनाचा विरोध करत नाही. इथून ते निवडलेल्या व्यक्तीची सुरुवात आहे. आणि हे बायबल मध्ये देव बाप्पाने वेगवेगळ्या वचनातून ठेवलेलं आहे. त्यातले काही वचन मी आपल्याला वारंवार दाखवलेले आहेत देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने. प्रियांनो, तयार होण्याचा समय इथंच आहे, वर नाही तयार व्हायचा समय. जे काय असेल ना
प्रभूला न आवडणार ते काढून टाकण्याची वेळ घटिका इथंच आहे आणि ती पण प्रभू येणे अगोदरच आहे. प्रभू आल्यावर जर कुणी म्हणाल ना की मी हे करायला तयार आहे किंवा तयार होतो, त्या वेळेला मात्र कोणालाही ही संधी उपलब्ध होणार नाही. त्यांनी कितीही प्रभू समोर गिडगिडले, कितीही प्रभूला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, प्रभू आल्यावर सगळं स्टॉप होणार आहे. आमचं जे काही पृथ्वीवर आज आम्ही प्रभूच्या नावाने करतो सगळं म्हणजे सगळं स्टॉप होणार आहे आणि प्रभूचं कार्य त्यावेळेला स्टार्ट होणार आहे. आता प्रभूचं कार्य स्टॉप आहे, आमचं कार्य चालू आहे. तरी प्रभू वचनातून आपल्या विश्वासणाऱ्यांना जाग वेळोवेळी करतोय की तुम्ही स्वतः कसे तयार असलं पाहिजे. देवाने एकच योजना घेऊन या बायबलला घडवलं आहे आणि त्याच योजनेमध्ये देवबाप आजही काम करत आहे. देवबाप जर एक योजनेची बात करतोय तर देवबाप दोन गोष्टींनी काम करत नाही, एकच गोष्टींनी तो काम करतोय आणि ते काम करणं त्याचं आत्ताही चाललंय. आता मी जे बोलत आहे आता देखील चाललंय. असं समजू नका अरे देवाने एका गोष्टीने काम करायचं ठरवलंय, कदाचित या सेवकाच्या मुखातून देवबाप बोलणार नाही. आता देखील देवबापाचं ते काम चाललंय आणि त्याचा पुरावा पवित्र आत्मा वचनातून दाखविला तर तुम्हाला. हे आहे आपलं वचन ज्याच्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय 16वं वचन. संदेशाचं वचन आहे आपलं. 10वा अध्याय 16वं वचन वाचा. या मेंढ्यातील या मेंढवाड्यातील या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, ती मला आणखी पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. पाहिलं काय म्हणतोय प्रभू? येस. या मेंढवाड्यातली नाही म्हणजे प्रभूच्या मेंढवाड्याच्या बाहेर असलेली मेंढर. आज असंख्य मेंढर प्रभूच्या मेंढवाड्याच्या बाहेर आहेत, पण त्या असंख्य मेंढरांमध्ये काही निवडलेले मेंढर सुद्धा आहेत. आताच आपण विचारातून पाहिलं बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहे ना. पाहिलं का नाही? देवाच्या आत्म्याने अगोदर त्या विचारातून सांगितलं ना. बघा देवाचा आत्मा काय बोलत आहे. या मेंढवाड्यातली नाही म्हणजे देवाच्या मेंढवाड्याच्या बाहेर असलेली. आता वचन ध्यान देऊन समजून घ्या. या मेंढवाड्यातली नाही म्हणजे कोणत्या मेंढवाड्यातली नाही? प्रभूच्या मेंढवाड्यात जे मेंढर नाहीत ना बाहेर भटकत आहे पण प्रभूचं नाव घेत आहे, प्रभूवर विश्वास ठेवलाय आणि प्रभूला रात्रंदिवस प्रार्थनेच्या माध्यमातून, बायबल वाचण्याच्या माध्यमातून, आज्ञा पालनाच्या माध्यमातून देव बाप्पाला या कृतीने ते हे सांगत आहे, देव बाप्पा आम्हाला तुझ्या बरोबर स्वर्गामध्ये राज्य करायला यायचं आहे. काय सांगत आहेत ते या कृतींनी? आम्हाला तुझ्या बरोबर स्वर्गामध्ये राज्य करायला यायचंय. आणि देव बाप्पाने काही जणांचा शब्द मान्य केलाय, काही जणांचा शब्द देव बाप्पाने मान्य केला. का केला? कारण ते तिन्ही गोष्टी देव बाप्पाच्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण त्यांना करता येणार नाही पण प्रयत्नाने ते चाललेत आणि जे प्रयत्नाने चाललेले आहेत तेच निवडलेले आहेत. जे काहीच प्रयत्न करीत नाही ना ते बोलवलेले आहे.
जे प्रभूच्या मार्गामध्ये प्रभूची योजना, प्रभूची इच्छा, प्रभूच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ते निवडलेले आहे. जे देवाची कोणतीच इच्छा, कोणतीच योजना, कोणतंच कार्य करण्यापासून स्वतःला तयार करत नाही ते बोलवलेले आहे. प्रियांनो, देवाचा आत्मा आपलं वचन फोडून सांगायला लागल्यावर देवाच्या आत्म्याला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही पाहिलं नाही, इथं आल्यावर मी थोडंफार लिखाण केलं. आज आमच्या घरी पण साफसफाईचं काम निघलं, त्यामुळं मला देवाच्या सानिध्यामध्ये आज बसायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा मी दुपारी फोन केला, बघा सैतान पण कसा धूर्तय. जेव्हा मी फोन करून तुम्हाला सांगितलं ना की 7 वाजता मी आपल्या घरी प्रेयरला येत आहे, त्यानंतर 1 तासाने घराची साफसफाई करण्याचा निर्णय काढला. बघा कशी योजना आहे. फोन झाल्यावर 1 तासाने आणि नेमकं जेव्हा मी बायबल अध्ययन मनन करण्यासाठी माझ्या दिवाणवर सगळं साहित्य घेऊन बसलो, तेव्हा सांगितलं तुम्हाला आता साफसफाई करायची, आज हे थोडस तुम्ही करू नका. कधी कधी ऐकणं पण भाग पडतं प्रियांनो. देव म्हणतो ऐक कधी कधी. ज्याच्या बरोबर देवाचा आत्मा आहे ना त्याला चिंता करायची गरज नाही. अरे मी तयारी नाही केली, आता मला काय बोलन, काय बोलू, कसं बोलू, मी कुठलाच विचार, कुठलंच वचन मेडिटेशन केलं नाही, वाचलं नाही, त्याच्यावर थोडासा विचार केला नाही. आता मी चाललोय प्रार्थनेला, वेळ दिलाय त्या परिवारांना, तिथं गेल्यावर माझं तो मम होतय की काय. जे आत्म्याने खरेपणाने प्रभूच्या नावाने चालतात ना, देवाच्या आत्म्याला ती कळतं. देवाचा आत्मा समजून घेतो, अरे माझा सेवक अशा अशा कारणाने बिझी होता, तो बिझी नसता तर मी त्याला मेडिटेशन मध्ये, मननामध्ये सांगितलं असतं की आज मला त्या परिवाराला कोणता निरोप द्यायचा आहे. पण इथं जेव्हा मी आलो, बसलो ना, 5 मिनिटामध्ये देवबाप्पाने क्लू दिला मला. आणि मग देवबाप म्हणला या क्लूवर मी बोलणार आहे, तू घाबरू नको, उभा राहा. जेव्हा देव सामर्थ्य देतो ना प्रियांनो, तेव्हा किंतु परंतुला जागा राहत नाही. आणि मी म्हटलं ठीक आहे देव बाप्पा, तुझी इच्छा जशी असेल तसं मला चालव. संदेशाची वही माझ्या जवळ आहे. यातून देव बाप्पाने मला सांगितलं की या विषयातून आज मी बोलणार आहे. आणि फक्त 2 वचन मी इथं आल्यावर लिहिले, 2च वचन लिहिले. 3रं वचन लिहिण्याची मला देव बाप्पाने प्रेरणा दिली नाही. आणि जो विषय, ज्या विषयावर आज संदेश चाललाय त्याच विषयाला अनुषंगून ते 2 वचन आहेत, ज्याचं मी आता पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या समोर ते वचन सादर करणार आहे. जेव्हा पवित्र आत्मा त्या वचनाकडे मला बोलण्यासाठी प्रेरित करेल, आपल्याला तो रेफरन्स सांगणार आहे. प्रियांनो, देव आपली योजना कधी फेल होण्याच्या आशेने बनवित नाही. लक्षात घ्या. मग देवाची योजना काहीही असो, इतकी मोठी योजना त्यांनी बनवली होती इस्रायली लोकांना, लाखो लोकांना कनान देशात घेऊन जाण्याची. देवाची योजना होती, परंतु इस्रायली लोक तयार नव्हती. जे तयार होते, असं झालं का कनान देशामध्ये एकही विश्वासणारा गेला नाही? झालंय का असं? बघा पुरावा बघू आता याचा. मत्तेकृत शुभवर्तमान 18वा अध्याय 14वं वचन. तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. कनान देशामध्ये एकही प्रियजन गेला नाही, असं झालं का? नाही. एक जण जर प्रभूच्या राज्यात आला तर प्रभूची योजना, इच्छा पूर्ण झाली. म्हणून प्रभूने जो संकल्प
इस्रायली लोकांसाठी ठेवला होता. मोठा संकल्प होता देव बाप्पाचा. 6 लाखापेक्षा अधिक लोकांना मिसर देशातून देव बाप्पाने मोशेच्या नेतृत्वामध्ये बाहेर काढलं, परंतु कनान देशापर्यंत येण्यास ते अपात्र ठरले. आणि तीच प्रक्रिया आजच्या समयात देखील होणार आहे. आज सगळे म्हणतात मला स्वर्गात जायचंय, स्वर्गात जायचंय, पण तुमचं जाणं तिथपर्यंत झालं तर जाताल. देवाच्या सांगण्याप्रमाणे केलं तर निश्चित स्वर्गात जाणं आहे. देवाच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही, समजून घ्यायचं तुमचं तिथपर्यंत जाणं होणार नाही. 6 लाखापेक्षा अधिक लोक मिसर देशातून बाहेर पडले. 2 जणच कनान देशात गेले. किती जण गेले? 2. कुठं गेले बाकीचे? काय झालं त्यांचं? ऐकलं नाही. मोशे लीडर होता, त्यांचा राजा होता आणि त्याला फुल पॉवर देव बाप्पाने दिला होता. तू जे काही इस्रायली लोकांना सांगशील त्यांनी जर ऐकलं तर मी ते मान्य करीन. पण इस्रायली लोक असे मोशे समोर ठरले, ते मोशेशीच कुरकुर करायचे, मोशेशीच वादविवाद करायचे, मोशेलाच अपशब्द बोलायचे, वेळ प्रसंगी दगड घेऊन मारण्याची तयारी ठेवायची. आम्ही पाहतो निर्गमाच्या पुस्तकापासून गणनाच्या पुस्तकापर्यंत दिलेलं आहे की हे लोक मोशेशी क्रूरतेने वागले. कसे वागले? क्रूरतेने. आणि ती त्यांनी क्रूरता प्रगटही केली. नुसते वागले नाही, प्रगट केली. एक उदाहरण आपण बघूया कशी क्रूरता इस्रायली लोकांनी प्रगट केली. 1 मिनिट. गणनाचं पुस्तक 11वा अध्याय काढा. वचन दाखवतो मी. कोणतं वचन? निर्गम मध्ये ना? सॉरी, गणना 11वा अध्याय काढा. हा, 1 मिनिट तुम्हाला वचन दाखवतो. गणना 11वा अध्याय 20वे वचन वाचा. एवढेच नव्हे तर तुमच्या नाकातून ते निघून तुम्हास वीट येईपर्यंत ते तुम्ही महिनाभर खात राहाल. कारण तुमच्या ठाई वसत असलेले परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्या समोर असे रडगाणे गायले की आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला. आता काय क्रूरता त्यांनी दाखवली माहिती का प्रियांनो? आता मी टॉपिकचं वचन म्हणजे अगोदरची वचन दाखवली नाही. अगोदरच्या वचनामध्ये 19व्या वचनामध्ये दिलंय की इस्रायली लोकांना देव बाप्पाने मांस 1 दिवसाचं नाही, 5 दिवसाचं नाही, 8 दिवसाचं नाही, तर महिनाभर एक सारखं सकाळी मांस, दुपारी मांस, संध्याकाळी मांस. आणि देवबाप म्हणला तुम्हाला नाकातून शिसर येईल इतकं मी मांस तुम्हाला खाऊ घालेन, कारण तुम्ही माझा सेवक मोशे याच्याकडं रडगाणं केलं की आम्ही मिसर देशातून कशाला बाहेर निघलो, आम्हाला मांस खायला भेटत नाही, निस्ता रोज मानना येतो तो पण 1 दिवसाचा घ्यायचा, 2 दिवसाचा घेतला की दुसऱ्या दिवसाचा खराब होतो. देवाने सांगून ठेवलं तो 1 दिवसाचा मानना जमा करा. पण हावरे इस्रायली लोक 6-6, 10-10 दिवसाचा मानना घरात ठेवायचे. देव बाप 1 दिवसाचा मानना नीट ठेवायचा, बाकीचा मानना सगळा खराब व्हायचा. इस्रायली लोकांना ना रोज मानना जमा करायला जायचा सुद्धा कंटाळा येत होता. हे ते दर्शक आहे का ते इतक्या दिवसाचा मानना जमा करायचे? म्हणायचे रोजच जायचं मानना आणायचं, मला कंटाळा येतो, एकदाच भरून ठेवला म्हणजे चिंता नाही. पण देव बाप्पा
नेहमी माणसाच्या अकलेपेक्षा श्रेष्ठ आहे. देव बाप्पाला कळायचं हे का मानणं एवढं जमा करून राहिले. देव बाप एकच दिवसाचा मानणं नीट ठेवायचा, बाकीचा मानणं खराब व्हायचा. जे जायचे आणायचे ते खायचे, जे म्हणायचे मला कंटाळा आला ते उपाशी राहायचे. आम्ही होतो का बघायला? सगळे जात होते आणि मानणं आणीत होते. काही जण कंटाळा करत असतील, नाही मी नाही जात, आज मी उपाशी राहील. ज्यांना उपाशी राहायची इच्छा होत होती ना, देवबाप पण मोशेला सांगायचं राहू दे याला उपाशी. प्रियांनो, देव जी आज्ञा देतो, देव जे सांगतो ते जर ऐकलं नाही तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. हे देव बाप्पाला या सर्व वचनातून सांगायचं आहे. इस्रायली लोकांनी मोशेचं ऐकलं नाही म्हणून त्यांना कनान देशात जाता आलं नाही. आणि मोशेने सुद्धा इस्रायली लोकांच्या रागामुळं देवाविरुद्ध त्याने पण आज्ञा मोडली, म्हणून त्याला पण कनान देशात जाण्यास देव बाप्पाने रोखलं. बघा, इतका महान राजा, इतका नम्र सेवक इस्रायली लोकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीने परेशान झाला, म्हणून त्याने पण देवाच्या विरुद्ध आज्ञा मोडली आणि त्याने पण कनान देशात जाण्यापासून स्वतःला वर्ज केलं. सांगा प्रियांनो, इस्रायली लोकांचं जर हे चित्र आहे तर आज आम्ही जे स्वर्गात जाण्याची इच्छा धरत आहोत, स्वर्गाची वाट पाहत आहोत की प्रभू केव्हा येईन आणि मला घेऊन जाईन. प्रभू येणार आहे, प्रभू येणार नाही असं नाही. बायबलचं वचन सांगतं जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही असं वचन दिलं. इब्रीकराचं पत्र 10वा अध्याय 37व्या वचनात देवबाप बोललाय. पण तो येणार आहे, कोणाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे माहिती का? ज्यांनी देवाचं ऐकलं आहे. कसं ऐकलंय वचनातून पाहूया आपण. याकोबाचं पत्र 1ला अध्याय 22वं वचन. याकोबाचं पत्र 1ला अध्याय 22वं वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. या विश्वासणाऱ्यांना फक्त घेऊन जाण्यासाठी प्रभू येणार आहे, बाकी प्रभू कोणाला घेऊन जाण्यासाठी येणार नाही. आणि हे जे विश्वासणारे आज तयार होत आहेत किंवा चालत आहेत ते फक्त प्रभूला माहित आहे, तुम्हा आम्हाला माहित नाही. आज जो तो म्हणतो मी वचनाप्रमाणे आचरण करणार आहे, कुणीच म्हणत नाही मी वचनाप्रमाणे आचरण करणार नाही. जो तो स्वतःला म्हणतो मी वचनाप्रमाणे आचरण करणार आहे. सेवक असो अथवा विश्वासणारा असो, बोलवलेला नाही मी निवडलेला आहे हे देखील सेवक आणि विश्वासणारा म्हणत आहे. परंतु या दोन्ही गोष्टी फक्त देव बाप्पाला माहित आहे. कोण बोलवलेला आहे, कोण निवडलेला आहे. आणि थोडक्यात प्रभूने ओळख करून दिलेली आहे. मागील काही संदेशात मी बोललोय प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने. प्रियांनो, निवडलेल्या प्रियजनांची सर्वात प्रथम ओळख ही आहे. फार समजण्याच्या दृष्टिकोनातून ओळख देवबाप आपल्याला सांगत आहे. कठीण ओळख सांगत नाही आणि समजण्यासारखी ओळख देवबाप सांगते. जे बायबलच्या एखाद्या शब्दाला, एखाद्या वचनाला दोष लावित नाही ना, तेच ते प्रियजन आहेत निवडलेले. जे वचनाला दोष लावतात, वचनाला दोष लावणं म्हणजे कुणाला दोष लावणं आहे? देवाला, देवाच्या आत्म्याला दोष लावणं. आम्ही म्हणतो ना हे वचन देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलंय.
उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जेवढी पण वचन आहेत हे आत्म्याने बायबलमध्ये ठेवली, परंतु मनुष्याच्या मनामध्ये देव बाप्पांनी तशी प्रेरणा दिली आणि विभिन्न प्रकाराने हे बायबल लिहिण्यात आलं. चामड्यावर पूर्वी लिहून ठेवलं जात होतं वचन. जेव्हा हे छापील बायबल आमच्या हातात आलं नव्हतं तेव्हा विचार करा किती चामड्यावर देवाचं वचन देव बाप्पांनी कसं लिहिलं असेल आणि कसं सांभाळून ठेवलं असेल. काही जणांनी या वचनाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला बरं का. आम्ही बायबल कॉलेजमध्ये शिकलेलो आहोत. रईस लोक जे अतिशय धनवान लोक होते, मी आपली अर्धी प्रॉपर्टी देईन, तुम्ही फक्त हे बायबलची काही वचन नष्ट करा, असे म्हणणारे होते. पण देव बाप्पाने ते तसे म्हणणाऱ्याची इच्छा पूर्ण नाही होऊ दिली. देव बाप्पाने बायबलचा अनुस्वार आणि काना, वेलांटी, इन्व्हिटेड कॉमा काहीही रद्द केलेलं नाही. आणि तसं वचनही दिलंय बायबलमध्ये. लुकामध्ये दिलंय, मत्तेमध्ये दिलंय, मार्कमध्ये दिलंय, योहानामध्ये दिलंय की या बायबलचा काना मात्रा देखील नष्ट केला जाणार नाही. दिलंय ना बायबलमध्ये. कुठं दिलंय पाहूया जरा या शब्दाला. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 18वं वचन बघा बरं. कारण मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश पृथ्वी नाही तसे होईल. सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियम शास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. बघितलं किती देव बाप्पाने आपलं वचन सुरक्षित ठेवलेलं आहे. इतक्या सुरक्षित ठेवलेल्या वचनांना आज जो कुणी तांदळातल्या खड्यासारखं एखाद्या वचनाला दोष लावित आहेत, दोष लावण्यापासून माघार घ्यायला तयार नाहीत, सांगा त्यांचं जाणं स्वर्गापर्यंत होणार आहे का? नाही. देवबाप अंतिम समयामध्ये निर्भीडपणे बोलणार आहे. कारण काही जण वरती म्हणणार आहेत, पृथ्वीवर आम्हाला निर्भीडपणे वचन का कळविलं नाही प्रभू? तू कळवलं असतं तर आम्ही निदान विचार तर केला असता ना की याप्रमाणे करायचं का नाही. म्हणून देव बाप्पाने कलसे 1:26 वचनात सांगितलंय, पवित्र जनांकडूनच मी माझ्या मनातल्या गुप्त गोष्टी प्रगट करणार आहे. प्रियानो, देवबाप बोलायला लागलं ना, देवबाप कोणती गोष्ट लपवित नाही. ज्याने खरोखर देवाच्या वचनाचा अभ्यास केलाय, ज्याने खरोखर आपल्या जीवनामध्ये वचनाला प्रथम स्थान दिलं, वयोवृद्ध स्थितीमध्ये येण्यापर्यंत देव बाप त्यांच्याकडून सेवा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मागील काही संदेशात बोललेलो आहे की हर तरुण आपली तरुणपण, जवानी, मोज मजा, ऐशो आराम, सर्व गोष्टीची रुची घेण्यामध्ये आपली जवानी व्यस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण या दासाने भर जवानीमध्ये बायबल वाचण्याशिवाय काही केलेलं नाही. देवबाप या गोष्टीला साक्षीला आहे. आणि काही जण आहेत आमच्या नातेवाईकामधून, काही माझ्या सासरवाडीमधून म्हणायचे, काय हे जावई नुसते बघावं तेव्हा बायबलच वाचिते, कधी बायकोला फिरायला नेत नाही, कधी पिक्चरला नेत नाही, कधी कशाला नेत नाही, येऊन जाऊन नुसतं बायबल ते. सासरवाडीतून बोलले. मनुष्य तेच सांगतो जे त्याच्या जीवनात होतं, त्याच्या जीवनात झालं नाही. देवबाप कशाला बोलायला लावेन त्याला विनाकारण. प्रियांनो, मी फार अपमान सहन केला या बायबल वाचनासाठी.
पण मी माघार घेतली नाही. का माघार घेतली नाही माझ्या जीवनात? कारण माझ्या देवाने मला पॉइझनाच्या महाभयंकर संकटातून वाचवलं याची जाणीव मी आजही हृदयात ठेवली. त्या पॉइझन पासून मी वाचलो नसतो ना तर हे दिवस मी पाहिले नसते. ते पाहायला लागले. प्रियांनो, मी पण देव बाप्पाच्या उपकाराला फेडण्यासाठी म्हणून मी त्यावेळेस म्हणलो माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझी स्तुती करीन. मला जोपर्यंत अस्तित्व तू देशील तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन. त्या समयात मी जवानीमध्ये हे शब्द बोललो होतो ते शब्द देव बाप उतर वयामध्ये माझ्याकडून पूर्ण करून घेत आहे. करावा लागता अगोदर मग देव बाप काय करण्याची संधी देतो. काही केलंच नाही तर देव बाप म्हणजे काय केलंस माझ्यासाठी, म्हणून मी तुझ्यासाठी काय करू. झळ खावा लागते अगोदर, झळ मग फळ मिळतं. फळाची अपेक्षा फक्त प्रभूकडे करा, माणसाकडे कधी फळाची अपेक्षा करू नका. जो सेवक जो विश्वासणारा माणसाकडे फळाची अपेक्षा करतो ना देव बाप त्याला नाकारितो. हे ध्यानात ठेवा वाक्य नेहमी. हा देव बाप्पाच्या आत्म्याच्या प्रेरणेने पाठवलं ना तो देवाचा भाग वेगळा आहे. देव बाप्पा इतका क्रूर नाहीये. देव बाप्पाला पण कळतं माझ्या विश्वासणाऱ्याला माझ्या सेवकाला माझ्या नावामध्ये राहून त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागेल आणि तसे मार्ग मोकळे करतो देव बाप. देव बाप्पाने सांगितल्याशिवाय पण कुणी कोणती गोष्ट करायला जाऊ शकत नाही. आज सेवेला न येण्याचं व्यत्यय आलं होतं आणि जवळजवळ 5:30 वाजेपर्यंत मला पण वाटायला लागलं होतं अरे मी सिस्टरांना फोन करू काय की आणि सांगू काय की सिस्टर आज मी येऊ शकत नाही, आज मी फार कामात व्यस्त आहे. पण देव म्हणला नाही शांत राहा, फोन नको करू. मी फोन करणार होतो 5:30 वाजता. देवाचा शब्द जेव्हा देवाच्या दासाच्या मुखातून निघतो ना ती काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. ती देव बाप्पाचा निर्णय असतो, सेवकाचा निर्णय नसतो. तो बोललो आणि लगेच त्या गोष्टीपासून माघार घ्यायची असं देव कधीच कार्य करत नाही. देवाने ठरवलं नाही हे करायचं ते केल्याशिवाय राहत नाही. कनान देशात देव बाप्पाला आपले लोक न्यायची होती. 2 का लोक त्यांनी नेलेच त्या ठिकाणी. म्हणताच येत नाही कनान देशात कुणीच गेलं नाही. कोणालाच हे म्हणण्याची हिंमत नाही की देव बाप्पाने कनान देशात आपल्या लोकांना घेऊन जायचं ठरवलं. दुधामधाचे प्रभाव वाहणाऱ्या देशात जाण्यासाठी आपले लोक त्याने बनवले घडवले पण त्याला तिथं नेता आलं नाही. येतंय का म्हणतात 2 का वैना लोक त्या ठिकाणी गेले म्हणून पुरावा पण दाखवलं ना वचनातून. मध्ये 18 अध्याय 14 वचन या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. एक जण जरी वाचलं ना देव बाप्पाला आनंद होतो. कनान देशात 2 जण गेले. देवाला आनंद झाला असेल का नसेल? हे आहे देवाचं सामर्थ्य. प्रियांनो, देव जे ठरवतो ते करतो. हा किती जण त्यामध्ये उतरतील हे करणाऱ्यावर अवलंबून असतं. आज आम्ही स्वर्गाच्या वाटेवर स्वतःला चालत असलेले म्हणत आहोत. खरंच आम्ही स्वर्गाच्या वाटेवर चाललो का? म्हणता येईल का मी खरोखर स्वर्गाच्या वाटेवर चाललेलो आहे? स्वर्गाच्या वाटेवर चालणाऱ्याची पहिली कृती देवासमोर त्याने ही सादर करणं गरजेचं आहे. मी पवित्र शास्त्राला दोष लावणार नाही. इथून त्याची स्वर्गाच्या वाटेवर चालण्याची प्रक्रिया सुरू होते आणि जो कोणी बायबलच्या वचनाला किंवा बायबलला दोष लावित नाही त्याने समजून घ्यायचं माझा प्रवास स्वर्गापर्यंत होणार आहे. त्याने फक्त नेटाने धीराने चाललं पाहिजे. म्हणून एक शब्द ठेवलाय प्रभूने. काय ठेवलाय बघूया जरा. या विचाराला पुरावा बायबलचा. मत्ते शुभवर्तमान
24वा अध्याय 13वं वचन. 24वा अध्याय 13वं वचन. किती वचन? 13वं. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. जो प्रभूच्या येण्यापर्यंत, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे, प्रभूच्या बोलण्याप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे प्रभूच्या मार्गामध्ये चालेल, त्याचं स्वर्गामध्ये जाणं हमखास होणार आहे. पण जो शेवटपर्यंत टिकणार नाही त्याला स्वर्गामध्ये जाता येणार नाही. त्याने कितीही अपेक्षा केली ना, मला प्रभू यायचंय, मग काय होणार आहे माहिती का? काही जण ओरडणार आहेत. कसे ओरडणार आहेत वचनातून बघूया. मत्ती शुभवर्तमान 7वा अध्याय 21 ते 23 वचन वाचा. 3. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. बघा, पित्याच्या इच्छेप्रमाणे जो कुणी वागत नाही, म्हणून येशू पण काय म्हणायचा, मी पित्याच्या नावाने आलो आहे आणि पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. कुठं दिलाय हा शब्द? तुम्ही बायबल वाचणारे आहात म्हणतात ना, शुभवर्तमानामध्ये दिलाय हा शब्द. दाखवतो तुम्हाला. योहान शुभवर्तमान. बघा येशूचं जेवण काय होतं. 4था अध्याय 34वं वचन. 34. हो, 4:34. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हे अन्न येशू ख्रिस्त रोज करायचा. तो कधीच आपल्या पित्याच्या इच्छेच्या विरोधात वागला नाही. आणि सैतानाने येशूला पित्याच्या विरोधात वागण्यासाठी निरनिराळे मोह त्याच्या समोर आणले. असे भयंकर मोह आणलेत ना प्रियांनो. काही मोह या बायबल मध्ये देवाच्या आत्म्याने ठेवले नाही. देवाने आमची भावना विचलित व्हावी नाही, आम्ही खिन्न होऊ नये. सैतान किती वाईट प्राणी आहे हे आमच्या डोक्यात आम्ही ठेवून चालू नये. म्हणून काही गोष्टी गुप्त ठेवल्या. ज्या देवाला योग्य वाटल्या ना, माझा विश्वास ना या गोष्टी सहन करू शकतो सैतानाच्या, त्याच गोष्टी बायबल मध्ये आहे. देवबापाने सांगितलंय पण वाचनात, पिढ्यान पिढ्या मी माझ्या मनात काही गुज रहस्य गुप्त ठेवले. वचनातूनही त्याने पुरावा दिलेला आहे. पण त्याच गुजातून रहस्यातून काही रहस्य काही गोष्टी तो या समाज सांगत आहे. सैतानाचं पितळ देव बाप आपल्या लोकांसमोर काही गोष्टी उघड करीत आहे. सैतान इतका भयंकर वाईट प्राणी आहे प्रियांनो. देव बाप्पाने त्याला स्वर्गाच्या राज्यापासून बेदखल केलं म्हणजे साधारण समजू नका. देवाला खुश करणारा, देवाला प्रसन्न करणारा, देवाला आनंदामध्ये घेऊन जाणाऱ्या देवदूताला त्याने जर सैतान नाव देऊन पृथ्वीवर टाकलं तर त्याच्या माग कारण देव बाप्पाने पूर्ण बायबल मध्ये दिलेलं नाही. काही गोष्टी लपवल्यात देव बाप्पाने. का? कारण आम्हाला त्या सहन होणार नाही.
आम्ही विपरीत विचार करू ते वचन वाचल्यावर, म्हणून देव बाप्पाने आमचे ध्यान भंग होऊ नये, आम्ही विचलित होऊ नये म्हणून काही गोष्टी सैतानाच्या लपवल्यात, काही गोष्टी येशू ख्रिस्ताने कशा सैतानाच्या त्याला उत्तर दिलं त्या पण लपवल्यात. फक्त एक गोष्ट देव बाप्पाने अरण्यात येशू ख्रिस्ताची परीक्षा हे मात्र बायबल मध्ये ठेवलंय. आता मी याच आठवड्यामध्ये एक बिशप आहेत, बिशप, ध्यान देऊन ऐका, हे तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण होईल. बिशप आहे, त्यांचं नाव पण सांगतो, गायकवाड नावाचे बिशप आहेत. आणि त्यांनी एक संदेश युट्यूबला टाकला आणि युट्यूब वरून तो संदेश व्हॉट्सअपला आलाय. आणि काय संदेशाचा विषय माहिती का? ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी 40 दिवसाचे उपास धरणे बंद करावे. माझ्या व्हॉट्सअपला अजूनही तो मी डिलीट नाही केलं, ती मी सगळ्या ग्रुपवर ते टाकलं. जसा मला तो आला संदेश, त्यांना माझं नाव कुठून मिळालं कसं मिळालं मला माहिती नाही, पण माझ्या मोबाईलला आलं, मी लगेच ग्रुपला दिलं टाकून. आणि बिशप आहेत ते, साधे विश्वासणारे सेवक नाही, बिशप आहेत, बिशप. आणि बिशप जर अशा प्रकारचं संदेश देतोय की 40 दिवसाचे उपास धरणं बंद करा, आतापर्यंत हा दास सांगत होता की येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपास धरले नाही, येशू ख्रिस्ताला 40 दिवस उपाशी ठेवण्यात आलं. वचनच कळलेलं नाही काही जणांना. ते म्हणतात येशू ख्रिस्ताने अरण्यात 40 दिवसाचे उपास धरले, कशाला धरील तो उपास? त्याला काय आवश्यकता होती? त्याला माहित होतं मला पित्याची इच्छा पूर्ण करायची, माझ्याकडून इच्छा पूर्ण नाही होणार म्हणून त्याने अरण्यात 40 दिवस उपास धरले का? इतका कमजोर होता का येशू ख्रिस्त अरण्यात त्याला जाऊन 40 दिवस उपास धरावे लागले की ही इच्छा पित्या तुझी पूर्ण व्हावी म्हणून मी 40 दिवसाचे उपास धरतो? प्रियांनो, ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या आहेत ना, हळूहळू एक एक सेवकांना देव बाप प्रगट करील आणि ज्यांना प्रगट होईल ना ते बिनधास्त सांगायला सुरुवात करतील. बिशप साहेबांनी सांगितलं 40 दिवसाचे उपास बंद करा. आता खरंच बंद होतील का नाही मला माहिती नाही. प्रार्थना झाल्यावर तुम्हाला मी दाखवतो तो संदेश, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पाठवतो, ऐका तो संदेश. मी संदेश ऐकला नाही तो अजून, मला तो संदेश ऐकायची वेळ मिळाली नाही, फक्त हेडिंग मी ते पाहिलंय, पण तो संदेश मी माझ्या मोबाईलला जपून ठेवलाय. आणि प्रियांनो, जे 40 दिवसाचे उपास धरणं बंद करा हे जर म्हणत आहेत तर देव बाप्पांनी निश्चित त्यांना काहीतरी दाखवलं म्हणून म्हणले ना, ते मनाने म्हणले. ऐकलं का आतापर्यंत कोणाच्या मुखातून की बिशप साहेबांनी अशा प्रकारचा संदेश दिला 40 दिवसाचे उपास बंद करा? ऐकलं आतापर्यंत? अंतिम समयामध्ये देवबाप आपल्या मनातली योजना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बहिणीचा, कोणत्याही भावाचा, कोणत्याही सेवकाचा उपयोग केल्याशिवाय राहणार नाही. त्याला जे मान्य होईल ते देवबाप केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ऐका, आत्मा नका ऐकू. वर गेल्यावर देवबाप म्हणशील पृथ्वीवर मी घोषणा केली होती, सेवकाच्या मुखातून प्रगट केलं होतं, नाही ऐकलं तुम्ही, माझा दोष आहे का त्याच्यात? म्हणून इथं निर्णय घ्या, मला काय ऐकायचंय काय करायचंय. सेवक येतात ना, वेळ घालवायला येत नाही. बघा, एक वचन जे बोललो, या मेंढवाड्यातील नव्या अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे, म्हणजे एक कळप एक मेंढपाळ होईल. हे वचन अजून पूर्ण झालं नाही, त्याला 2 पाठ पुराव्याचे वचन आहेत. अजून एकाही वचनाकडे देव बाप्पाच्या आत्म्याने मला नेलं नाही. बघा, देवाच्या आत्म्याजवळ किती बोलायला शब्द आहेत. मी जर ठरवलं असतं बुद्धीने एका वचनातून बोलायचंय, मला एवढे वेळ बोलता आलं असतं का?
आला असतं मला बोलता, अहो मी 5 मिनिटं देखील बोललो नसतो. 2 मिनिटात माझी बुद्धी तर मग करायला सुरुवात झाली असते. अरे काय बोलायचं आता, वचन वाचलं, सांगितलं जे सांगायचं ते, आता काय बोलणार आहे. देवाच्या आत्म्याजवळ बोलायला भरपूर आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, देवाला जर वाटलं ना, तो एका वचनातून 1,00,000 वेळेस बोलू शकतो. वारंवार हे शब्द देवबाप माझ्या मुखातून काढत आहे. प्रियांनो, देव बाप्पाला कोणती गोष्ट करणं अवघड नाही. आता पुराव्याकडे येऊ आपण. त्या पुराव्याकडे काढा एक वचन. एक कळप एक मेंढपाळ आहे ना, त्याचे साक्षीदार. आता 2च वचन ठेवलेत मी, फार वचन नाही. पहिले करंदीकर 8वा अध्याय 4थं वचन. पहिला पुरावा. कितवा अध्याय? 8वा अध्याय 4थं वचन. आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने मला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही आणि याखेरीज दुसरा देव नाही. एकाखेरीज दुसरा देव नाही. बघा देवाचं किती स्पष्ट बोलणं आहे. एकाखेरीज दुसरा देव नाही. एकच आहे तर दुसरा कुठून? पण जबरदस्ती तिसरा पण आलाय का नाही? राजरोसपणे सांगितलं जात आहे ना, त्रैक्य आमचा देव आहे. त्रैक्य आहे तर सर्व आहे, त्रैक्य नाही तर काहीच नाही. आहे काही देवाची भाषा? नाही. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी देवाशिवाय कोणी प्रगट करू शकत नाही, लक्षात ठेवा. देवाला कोणी अडवू शकत नाही. करतात का देवावर कंप्लेन? नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, एकाखेरीज दुसरा नाही. तिसरा आलाय का नाही? आणि काय तिनांना नाव दिलंय? त्रैक्य. आहे का बायबल मध्ये त्रैक्य नावाचा शब्द? दाखवा मला. जर असला तर मी बोलणं थांबवतो लगेच. पेत्र पण पेंटिकॉस्टच्या दिवशी असाच निर्भीडपणे बोलला, घाबरला नाही तो. रती लोक असतील ऐकायला त्याही वेळेला, सगळे शांत राहिले. कोणी तोंडातून आवाज नाही काढला. अरे तू काय बोलू राहिलास? आम्हाला जे शिक्षण मिळालेलं आहे त्या शिक्षणाच्या विरोधात तू हे बोलत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, आम्ही तर पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाय, हे काय तू सांगायला आलास आमच्याकडं? कोणी तक्रार केली नाही. 3,000 लोक जण आले त्याच्याकडे. म्हणले, पेत्र तुझं ऐकून मनातलं चुटपुट व्हायला काय करू? 3,000 लोकांचं तारण. पेत्र म्हणलं, येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, लगेच चुटपुट बंद होईल. नाही घेतलं तर ती तशीच होईल तुमच्या हृदयात. कारण आग्नीचा संदेश तुम्ही ऐकलाय. आग्नीच्या जिभेतून निघलेला संदेश ऐकलाय. आणि तो संदेश ज्यांना आशीर्वाद देतो ना त्याला चुरचुरण चुटपुटच होणार. ज्यांना चुटपुट झाली नाही ना ते वेळ घालवायला आली होती. चला तिलाही गोंधळ चाललाय, बघू तरी काय झालंय तिथं. या अनुषंगाने बरेच आले होते. पण देवाच्या राज्यासाठी देवाने 3,000 लोक तिथं पाठवले होते आणि ते देवाच्या राज्यात आले. तिथून प्रेषित 2:38 वचनाचं कार्य, वचनाची सेवा सुरू झाली. आणि ख्रिस्ती हे नाव प्रेषितांची कृत्य 11वा अध्याय 26व्या वचनामध्ये पहिल्यांदा ख्रिस्ती हे नाव शिष्यांच्या द्वारे देण्यात आलं. त्याच्या अगोदर ख्रिस्ती हे नाव नव्हतं. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचे लोक हे होते. ख्रिस्ती नाव तेव्हापासून आलं. वचनामध्ये तसा शब्द दिलाय, पुरावा दिलाय. प्रियांनो, देव जेव्हा आपलं बोलायला लागतो ना वचनाच्या संदर्भात, तेव्हा देव बाप फार गोष्ट प्रगट करतो. एकाखेरीज दुसरा देव नाही, एकच आहे. म्हणून वचन पण आलं, एक मेंढपाळ एक कळप देवाला हवा आहे. आज 2 कळप आहेत. किती कळप आहेत? 2.
आणखी पण कळप आहेत, त्याचं उच्चारण नाही करत मी, पण दोनच प्रामुख्याने कळप आहेत. त्रैक्य म्हणवणारे आणि वन वे ओनली जीसस है ना. प्रेषित 2:38 वचनवाल्याला काय म्हणतात? ओनली जीसस आहे ती. हे येशू शिवाय दुसऱ्याला कशालाच मानित नाही. सांगा, मी जर येशूला फक्त मानणार आहे, मग ह्या संदेश चाललाय कुठून चाललाय? पाठ करून आलो होतो का? एवढ्या वयोवृद्ध स्थितीत मला पाठ करता येईल का? समजूच नाही राहिले. कुठून बोलतोय? त्याच अग्नीच्या जिभेतून बोलतोय, ज्या अग्नीच्या जिभेतून पेत्र बोललेला आहे. बोलण्याची भाषा फक्त वेगळी आहे, पण तीच अग्नीची जीभ आहे जी पेत्रा समोर आली होती. आणि तीच अग्नीची जीभ आज जे कुणी प्रेषित 2:38 वचनाप्रमाणे चालतात त्यांच्यामध्ये ती जीभ कार्य करत आहे. साधारण देवाचं वचन नाहीये. हा दास एवढ्या वयोवृद्ध स्थितीमध्ये सेवेला येतोय असाच येत नाही. काय जण मला म्हणले, प्रभू काय व्हायला लागलो, आता जरा मागच्यांना सेवा करायची संधी द्या ना. कुठवर तुम्हीच करत राहता. म्हणलं मी काय माझ्या मनाने थोडी करतोय, देव मला म्हणतोय कर म्हणून करतोय. देव बाप्पाने हातपाय बसवल्यावर मी किती म्हटलं मला सेवेला जायचं, जाता येईल का मला? जवळ हातपाय सुरक्षित आहे, देव बाप म्हणतो जा. मी सांगत तिथंच जा, जिथं मी सांगत नाही तिथं पाय ठेवू नको. आज हे ठिकाण दाखवलं, इथंच आलो. तर आज मला ना कायनेटिक चौकामध्ये जायचं होतं. सकाळपासून डोक्यात धरलं होतं कायनेटिक चौकामध्ये. गेले 2 महिने झालं मी सेवेला गेलो नाही. 2 महिने झालं तिथं गेलो नाही. बघा काही काही ठिकाणी देव बाप कशा रीतीने मला पाठवित नाही. धन्य आहात तुम्ही प्रियांनो की देव बाप तुमची आठवण करतो. देवाचा आदर करायला कधी विसरू नका. हा देव आज आहे उद्या नाही. माझी गॅरंटी नाहीये, पण देव तुम्हाला भेटायला येतच राहील. मी जरी जगात नसलो तरी देव तुम्हाला भेटायला येईल. तयार होत राहा. या कारणाने घ्यायचं नाही, या कारणाने सोडून देण्याची प्रक्रिया करू नका. लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी घातक होईल. संदेश म्हणजे इकडून घ्यायचा आणि इकडून सोडून द्यायचा नसतो. म्हणून देव बाप्पाने 30%, 60%, 100% ठेवलंय. कमीत कमी 30% तर आपल्या जवळ ठेवा. 60 तुम्हाला नाही ठेवण्याची अपेक्षा किंवा तुमचं धाडस नाही, 30% तर ठेवू शकता ना. आणि जर काहीच नाही ठेवलं तर देव म्हणशील कशाला बसला होता माझ्या सानिध्यात, काय कारणाने बसला होता? मी तर द्यायच्या आशेने बसलो होतो, पण तू तर घेतलंच नाही काही. म्हणून मी मागील संदेशात बोललोय, देव बाप आशीर्वाद आणतो ना, त्याची इच्छा पूर्ण नाही झाली तर तो आशीर्वाद तसे घेऊन पण जातो. चर्च मध्ये पण तसं करतो तो इथंच नाही करत, चर्च मध्ये पण करतो. जो विश्वासणारा देवाकडून घेण्याच्या अपेक्षेने येतो त्याला मिळतं. जो घेण्याच्या अपेक्षेने येत नाही ना, अरे मला चर्च न जाणं गरजेचं आहे, आज रविवार आहे, देव म्हणतो घ्यायची इच्छाच नाही, मग जातो मोकळाच. बघा देवबाप कसे कसे शब्द, कसे कसे विचार सांगत आहे. दुसरा पुरावा दाखवतो. आता लवकर जाऊ आपण जरा पटपट. 1 योहान काढा. या विचारावर आता मी थांबणार आहे. 1 योहान 5वा अध्याय 7वं वचन. दुसरा पुरावा, सबळ पुरावा. कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत. नाही 5वा अध्याय 7वं वचन. 1 योहान ना? हो. मग बरोबर वाचलं ना. 7वं आहे का? हा. मला पाहतो त्या बायबल मधून. 1 योहान 7. पहिले योहान 5वा अध्याय 7वं वचन वाचा. कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा.
आता ऐका याच्यातून आणि हे तिघे थांबा एक मिनिट. एक आहे. याच्यातून ओवीच्या भाषांतरातून वाचतो आता मी हम्म. 7वं वचन आहे, फक्त 7वं. हो 7वं तुम्ही जे वाचलं ते 8वं वचन. नाही 7वंच आहे. आणि 8वं हे पृथ्वीवर साक्ष देणारे तिघे आहेत. 8वं हे आणि 7वं हे साक्ष देणारे तिघे आहेत, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा. आता ऐका याच्यातून ओवीच्या भाषांतरातून वेगळा बरं आहे. का. हम्म. साक्ष देणारा हा आत्मा आहे. हा. बघा 7वं वचन तुम्हाला वाचायला, तुम्हीच वाचायला वचन म्हणजे काय शंका राहणार नाही. 5वा अध्याय 7वं वचन वाचा, फक्त एकच वचन वाचा. साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. किती वेगळं वचन आहे त्याच्यात. बघा आता या ओवीच्या भाषांतरामध्ये हे वचन अशा प्रकारे आहे आणि हेच वचन मी थोडक्यात लिहिलंय. हम्म. इथं थोडक्यातच लिहिलंय, मी पूर्ण वचन लिहिलं नाही. काय लिहिलंय? साक्ष देणारा हा आत्मा आहे, कारण आत्मा सत्य आहे. बघा साक्ष देणारा. आता आपल्याला याच्यावर जास्त खोल प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. देव बाप देखील या गोष्टीला मान्यता देतोय. काय मान्यता देतोय? आता साक्ष हा शब्द त्या ठिकाणी आलाय है ना. येस. म्हणजे साक्ष कोण देतोय? आत्मा. येस. आत्मा साक्ष देतोय. कशाची साक्ष देतोय? आता तुम्ही जर चर्चमध्ये साक्ष द्यायला उभे राहिले तर काही ना काही देवाने तुमच्या जीवनात केलं म्हणून हो. तुम्ही सांगायला उभे राहता ना. हो. तुमच्या जवळ जर काहीच नसेल तर जातं का सांगायला त्याच्या नाही. साक्ष स्वरूपाने. नाही. आता इथं आत्मा म्हणतोय की मी पण साक्ष देतो आणि माझी साक्ष खरी आहे, खोटी साक्ष मी पण देत नाही. काय साक्ष देतोय आत्मा? आत्मा देखील हेच बोलत आहे, हेच सांगत आहे, एकच देव आहे, एकाखेरीज दुसरा नाही. येस. आत्म्याला देखील हीच साक्ष सांगायची आहे. बघा प्रियांनो, आत्मा कशा प्रकारे आपलं वचन आपल्या विश्वासणाऱ्यांना प्रगट करण्याची आशा करतो. का देव बाप हे सांगत आहे माहिती का? कारण हर विश्वासणारा सेवक देवाबरोबर जो जाण्याची इच्छा ठेवत आहे ना, त्याने हे मान्य करूनच देवाबरोबर जावा अशी देवाची इच्छा आहे. तुमची आमची इच्छा नाही. आम्ही किती देव बनवलेत, कितीचा किती देव झालाय, हे आमचं गणित आहे, देवाचं गणित नाही. 3चा 1 मी बनलो, हे आहे देवाचं गणित नाही, हे माणसाचं गणित आहे. आणि त्याला त्रैक्य नाव दिलंय. काही जण मला म्हणले ब्रदर त्रैक्य असलं तर बोला बर का, त्रैक्य नसलं तर आमचं तुमचं अजिबात जमणार नाही. तुम्ही आमच्या फेजचेच नाही, तुम्ही आमच्या वाटेचेच नाही. मग मी कुणाच आहे? तुमच्या वाटेचा नाही, मग मी कोणत्या वाटेचा आहे? म्हणजे त्यांना डायरेक्टली नव्हे इनडायरेक्टली सांगायचंय, तुम्ही सैतानाच्या वाटेने चालणारे, आमच्या वाटेने चालणारे नाही. बोलून दाखवित नाही, कोड्यामध्ये बोलतात काही जण. प्रियांनो, आत्मा सांगत आहे एकच आहे, एक. आत्म्याची साक्ष खरी आहे. खाली शब्द दिलाय त्याने, माझी साक्ष खरी आहे, सत्य आहे. सांगा आता, आत्मा जर साक्ष देतो एकच देव आहे, मग तुम्ही एकच देव मानायचं का ट्रिनिटी मानायचं? एकच. म्हणून बायबल मध्ये सांगितलंय, जो मनुष्याच्या पुत्राला देवासमोर नाकारील, त्याला मी पण स्वर्गातील पित्यासमोर नाकारील. इथं मान्यच करावं लागेल की देव एकच आहे. बायबलचा आत्मा सांगतो एकच आहे देव, एक नाही असं बायबल म्हणतं का? म्हणतो का आत्मा एक देव नाही? 3 देव आहेत, 3चा 1 देव बनलाय. आता पुढच्या वाचनात सांगितलंय की 3 गोष्टी
या गोष्टीला साक्षीदार आहेत, पण त्या तीनाच्या एक नाही बनत. लगेच वचन दाखवतात बघा ना, आत्मा पाणी आणि हे तिघांची साक्ष एकच आहे, म्हणजे त्रिनाचा एक देव आहे आमचा. लगेच वचनात जोडून सांगते. आणि हे वचन मी पण दाखवायचो जेव्हा माझ्याकड प्रेषित 2:38 वचन सांगणारे यायचे ना, त्यांना हे वचन मी प्रामुख्याने दाखवायचो. बघा तिघांची साक्ष काय. मी सांगायचो स्वतः, मी माझ्या मुखाने सांगतो, पण देव बाप्पाने मला समजावून सांगितलं ते वचन काय आहे, ती कोणती भाषा बोलतय ना, ते तुला त्या वेळेला कळत नव्हतं. आता माझ्या आत्म्याने तुला सांगितलं ना, ही भाषा मी कशी बोलतोय ते मान्य कर. आणि जर मान्य करशील तर माझ्या वाटेत आहे. तू मान्य करणार नाही ना, माझ्या वाटेतून तुला बेदखल करीन. नेहमी देवाचा ऐका, देवाचा ऐका. म्हणून मी ती सूत्रात सांगितलंय, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, देवावर अवलंबून राहा. देव जे सांगतो ते कर. तुझी बुद्धी काही सांगेल ना ते गलत असू शकतं, पण मी जे सांगन ते खरं आहे. म्हणून आत्मा इथं सांगतोय एकच देव आहे. आत्म्याची साक्ष हीच आहे. आत्म्याला हेच सांगायचंय. म्हणून मी माझं बायबल तुम्हाला दिलं वाचण्यासाठी. तुम्हाला वाटेल की अरे ब्रदर काहीतरी मनाचा शब्द बोलत आहे, म्हणून म्हणलं हे वचन वाचा तुम्ही. भाषांतर सुलभ केलं तो माझा दोष आहे का? विश्वासणाऱ्यांना सेवकांना कळावं देवाचं वचन, म्हणून आत्म्याने ही भाषा तशी लिहिली. आता तुमच्या बायबल मध्ये त्या प्रकारे लिहिलं, तुम्ही वाचलं. तुम्ही ते वाचत होते ते मला पटलं नाही, म्हणून माझ्या बायबल मध्ये जे होतं ते तुम्हाला वाचायला दिलं. प्रियांनो, देवाचा आत्मा जे बोलतो खरं बोलतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. फार तळमळीने देव येतोय तुम्हाला भेटायला, फार तळमळीने येतोय. आज इतका मौल्यवान संदेश देव बाप देणार होता, म्हणलं मी काही तयारीच केली नाही. तिथं जाऊन काय बोलू प्रभू, माझं मन कठीण झालं. देवबाप म्हणला कठीण नको करू, तू फोन करण्याचा विचार करतोस, फोन मुळीच करू नको. जा तिथं गेल्यावर तुला सांगन मी काय बोलायचं. आणि काय बोललाय देव तू तुम्ही ऐकलंय. यावरून समजून घे की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने हा सेवक आपल्यापर्यंत येतो, मी मनाने येत नाही. आणि फार आशीर्वादित आहात तुम्ही की देव तुम्हाला भेटण्याची इच्छा ठेवतो. प्रियांनो, माणसं तर इच्छा ठेवतात, पण काही इराद्याने, काही आटीने, काही शर्तीने आम्हाला भेटण्याची इच्छा ठेवतात. पण देव बाप्पाची इच्छा माणसाच्या इच्छापेक्षा मोठी आहे. 30% जर प्रत्येक वेळेला तुम्ही जमा केलं ना संदेशातून, प्रियांनो, वर तुमचा मुकुट तुमच्या नावाने देव बाप्पाने तयार ठेवलाय. कोणी तुमच्यापासून हिरावणार नाही. तो फक्त जपून ठेवा त्याला. म्हणून प्रगटीकरण 3:11 मध्ये सांगितलंय. आणि पाऊल देखील आपल्या दुसऱ्या तिमोथेच्या पत्रामध्ये बोलतो. शेवटचं वचन बघू आपण. दुसरे तिमोथेय, दाखवा माझं बायबल. रेफरन्स पाठ नाही माझा, वाचलंय मी. रेफरन्स दाखवतो तुम्हाला. 4था अध्याय काढा, 8वं वचन, शेवटचं वचन. आता वाजवाळा मिळालं थोडं. एक मिनिट. एसिलेन कराच्या पात्रानंतर 1 मिनिट. कितवा अध्याय? 4था अध्याय 8वं वचन. दुसरं का पहिलं? दुसरं. कितवं वचन? 8वं. आता राहिले आहे ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. आहे ना आमचं पण
आमच्यासाठी येशू ख्रिस्त प्रगट होणार आहे, येणार आहे, आम्हाला घेऊन जाणार आहे, आम्ही ठेवतोच ना विश्वास. येस जर आमचा हा विश्वास आहे तर आम्हाला मुकुट आहे. येस जर आमचा विश्वास नाही ना, नाही मुकुट तुमच्यासाठी. पण पाऊल अगोदर काय म्हणतोय, मी माझ्या भावी जीवनामध्ये प्रभूची सेवा देवाच्या इच्छेने केली आहे, येस धाव संपवली आहे, शेवटपर्यंत मी देवासाठी धावलो. मी देवाच्या सेवेमध्ये कुचराई केली नाही. मी कितीतरी मार खाल्ले, कितीतरी संकटांचा सामना केला, पावसाचा सामना केला, बेटावर आलेल्या संकटांचा धोका मी सहन केला, समुद्रामध्ये नावेमध्ये चालत असताना आलेल्या संकटांना मी सहन केलं. फार सहन केलं पेत्राने, प्रियांनो, पावलाने. आणि तो म्हणत आहे, मी आता माझी धाव संपवली आहे, आता माझ्यासाठी मुकुट ठेवलेला आहे, तो मला मिळणार आहे. आणि हा मुकुट मलाच नाही तर जे कुणी माझ्यासारखे प्रभू मध्ये चालत आहेत, वागत आहेत, करत आहेत, त्यांना पण हा मुकुट दिला जाईल. पाहिजे का नाही मुकुट तुम्हाला? मुकुट जर आपल्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त नाही ना केला प्रियांनो, तर पृथ्वीवर तुम्ही प्रभूच्या नावाने काय नावाने चालला, काय नावाने वागला, काय नावाने केलं, याचा प्रश्न वर तुम्हाला कळेल. म्हणून वरती वेळ येऊ नये म्हणून इथं देवबाप सांगून तुम्हाला मोकळं करत आहे. देवबाप आपले हात धुवून मोकळा होत आहे. मुकुट पाहिजे असलं तर वचनाप्रमाणे आचरण करा. आणि जिथं वचनाप्रमाणे आचरण असेल तिथं वचनाला दोष देण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही प्रार्थना करा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बापा, अब्रामाच्या, इसाकाच्या, याकोबाच्या देव, आज प्रभू परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. तुझ्या सुंदरशा वचनाद्वारे प्रभू आम्ही आशीर्वादित झालो माझ्या देवा. खरोखर प्रभू, जसं पास्टर म्हटले माझ्या देवा, की तुम्ही धन्य धन्य लोक आहात की देवाचा आत्मा तुमच्यापर्यंत येत आहे. आणि खरोखर परमेश्वर बापा, आज प्रभू राजा तू म्हटला बापा, मी जिवंत पाण्याचा झरा आहे आणि जो कोणी माझ्या झऱ्यातलं पाणी पितो त्याला कधी तहान लागणार नाही आणि भूक नाही लागणार. जशी हरणी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्यासाठी तिचा जीव लुपलुपतो, त्याचप्रमाणे परमेश्वरा आज आमचा जीव तुझ्यासाठी लुपलुपू दे माझ्या देवा. आणि खरोखर बापा, तो आमचं अंतकरण पाहतोस माझ्या देवा, कारण तू तहाण्याला जीवाला तृप्त करणारा परमेश्वर आहेस माझ्या देवा. आज तुझ्यामधली जी भूक आणि तहान आम्हाला आहे परमेश्वरा, ही तू जाणतोस बापा. आणि वेळोवेळी तुझ्या सेवकांद्वारे प्रभू तुझा आध्यात्मिक मानना परमेश्वरा, जो आम्हाला स्वर्गाच्या राज्यापर्यंत घेऊन जाणार आहे, देवाच्या राज्यापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या सेवकांद्वारे तू खरोखर बाप्पा आम्हाला तो मानना खाऊ घालतोस माझ्या देवप्पा. आणि वचनाद्वारे प्रभू तुझ्या खरोखर बाप्पा वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रभू आम्हाला ते ज्ञान, ते बुद्धी आणि ते सामर्थ्य ते पुरव माझ्या देवप्पा. आज परमेश्वर बाप्पा पास्टरांसाठी पुन्हा एकदा तुला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर बाप्पा, पास्टर आमच्यामध्ये येतात बाप्पा इतक्या लांबून, आणि खरोखर बाप्पा जे काही वचन ते आम्हाला सांगतात माझ्या देवप्पा, आणि खरोखर बाप्पा त्या वचनाद्वारे आमचा जीव तृप्त होतो परमेश्वरा. त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. तू येऊपर्यंत परमेश्वर असंच तुझ्या सेवकाला आमच्या घरामध्ये बाप्पा तू घेऊन ये माझ्या देवप्पा. आणि खरोखर परमेश्वर बाप्पा त्यांचं येणं आशीर्वादित केलं, तसंच जाणं देखील आशीर्वादित केलंच, म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. तुझे देवदूत त्यांच्या बरोबर आहेत, तुला धन्यवाद देते बाप्पा. आज जे काही त्यांनी सांगितलं परमेश्वर बाप्पा, की पाऊल म्हटला मी माझी धाव संपवली आणि मी माझा मुकुट मिळवला, त्याचप्रमाणे आमचं जीवन असू दे माझ्या देवप्पा. आज जोपर्यंत आम्ही पृथ्वीवर आहोत बाप्पा तुझ्या इच्छेनुसार, तोपर्यंत प्रभू आम्हाला तुझ्या वचनामध्ये, तुझ्या विश्वासामध्ये बाप्पा, आणि खरोखर बाप्पा तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करू प्रभू. 30 पट, 60 पट आणि 100 पट असं आमचं जीवन घडू देत माझ्या देवप्पा.
आणि खरोखर परमेश्वर बाप्पा, पास्टरला तू आमच्या कुटुंबामध्ये घेऊन आलास त्याबद्दल तुझे आभार उपकार मानते. खरोखर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वर भरून पास्टर आमच्या घरामध्ये येतात त्याबद्दल तुझे आभार उपकार मानते. मी पुन्हा एकदा म्हणेल परमेश्वर, हे घर प्रभू आमचं नसून हे तुझं आहे बाप्पा, कारण ते तू आम्हाला दिलंस माझ्या देव बाप्पा. आणि खरोखर बाप्पा या घरातून तुझं महान गौरव होत आहे बाप्पा, तुझं नाव उंचावलं जात आहे परमेश्वरा. आणि पवित्र आत्म्या तू आमच्यामध्ये उपस्थित आहे म्हणून तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते, तुला गौरव देते. ही छोटीशी प्रार्थना आमचा धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि अति पवित्र नावात मागते म्हणून पित्यातोय. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर असतो आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋणे आम्हास सोडिले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू पण वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्याच रक्ताचा जय जयकार असो. आमेन. 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 थँक्यू जी.